रामकृष्ण हरी. नाना येऊ का? रामकृष्ण हरी. या 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 तात्या बसा की. काय आज सगळ्यांनी एकदमच काम काढलंय? विशेष तसा आहे. बोला की मग. ना नवला देवीच्या नवीन मंदिराच्या कामाची मीटिंग घेतली पाहिजे आपल्याला परत. अरे मागच्याच आठवड्यात झाली की. झाली की मागच्या मीटिंग मध्ये आपण रंगारी ठरवला. हं. पण ह्यो रंगारी लय स्लो काम करतोय. मग आता काय करायचं? ना मग आज मीटिंग लावू की आपण नवीन रंगारी ठरवू. काय ग काय शोधतेस? पैसे पाहिजेत. दे मी देते. किती पाहिजे? 500-600 एवढे का कशाला? लागत्याल. तू दे की. 100च आहेत ग माझ्याकडं. घे. पार्लरचे 100. हा यानं काय होतंय? तेवढेच आहेत ग माझ्याकडं. अगं निलमताई पण नाहीत, नाहीतर ना आप्पांच्याकडनं घेऊन दिले असते मी तुला. ए आहे नीलम काकी कुठे? अगं शितले ती कागडी कशाला तोडलीस? दुसरी घेता येत नाही होय तुला? कामाला तर हात लावायचा नाही आणि एवढं काम वाढवून ठेवायचं अजून. झालं तुझं लेक्चर. आता सांग कुठे नीलम काकी? गेली बाहेर. कशाला? अगं तर कशाला म्हणजे तिला काही तिची कामं नसतील होय? पण तुझं का काय नडलंय तिच्या वाचून? मला 500 रुपये पाहिजेत. 500 रुपये? आणि कशाला ग? पाहिजेत. अगं पाहिजे कळलं पण कशाला ते सांग की. तुझ्याकडे आहेत का सांग. माझ्याकडे कुठलं पैसे नानांकडे असतील. पण त्यांना सांगावं लागतं बरं का पैसे कशासाठी घेतलं ते. आणि वहीत लिहून पण ठेवावं लागतं त्यांच्याकडनं पैसे घेतलं की. होय आप्पा काय कशातले? गल्ल्यात किती पैसे आहेत? पुन्हा आपले होय? हो आपल्याच. थांब बघ. ₹200 येतं का ग? मला जरा लागतात. किती? 500. 500 होय? मग ही 200 देतून बाकी चिल्लर देऊ का? नाही चिल्लर नको. 200 दे फक्त. अंदर ही हे कशाला? असून तुला. दीदी तुम्हें पैसे चाहिए और मुझे आइसक्रीम. एक आइडिया बताओ. सांग की. लोहा गर्म है मार दिया तो. आजच लावायचं. बर ना आईने 200 रुपये मागितलेत. चालते की आहे ना? हो हो. जमल ना सगळ्यांना? अरे जमवायलाच पाहिजे बाबा. देवाचं काम आहे. जवळ तो आहे तवर आपण आहे. पण ना ते पाण्याचं काय करायचं? आता त्या नळाचं त्या बेलमाचीच्या मान्याला भेट की. हं. मी सांगतो त्याला काय ते. तुम्ही सांगून ठेवा मी जातो त्याकडे. हो मी बोलतो. मामी मामी कुठे गेली सगळी? जिजे जिजे. अरे काय झालं? दमकी जरा. आरडा काय झालं तुला? मामी कुठे? ती बचत गटाकडे काहीतरी काम आहे म्हणून गेले तिकडं. काय रे? ते काम होतं जर. मामीकडे वय? नाही तुझ्याकडं. मग बोल की. ते जरा पैसे पाहिजे होत. एवढंच वय? मग सरळ माग की. ठीक आहे हे काय? असू दे. अगं एवढंच वय? मग अजून पाहिजे वय? ठीक आहे. अगं एवढ्यानं काय होणार आहे? मग अजून किस्त पाहिजेत. 1,49,890 रुपये. हा
म्हातारे गेलीस का काय? हाय बाबा हाय. परतुंड्यावर सोन्याची फुलं उधळ्या वगैरे नाही जायची मी. परतून द्यायचं राहू दे. तेवढं पैशाचं बघ की 1.5 लाख पाहिजे अरे कशाला एवढे तुला पैसे पाहिजेत? भरतीला. आता कोण भारती? अगं भारती नाही, भरती मिलिटरीची भरती. आता त्या भरतीसाठी मी पैसे लागतात वय. मग पैशाचं होतं वय. अरे त्या भरतीसाठी मरमर मरतोस, त्या डोंगराव पण पळतोस, मग त्यांना बी काही जुळ नव्हे. अगं ते बी असतंय आणि पैसे बी लागतात. आता मी कुठून आणू एवढे पैसे? किती पैसे आहेत तुझ्याकडे? 25-30 रुपये असतील की. अगं 25 रुपयात भरती करतात वय. तर हाय तेवढं आहेत बघ. आज्या एक काम कर, हं. 10-10 रुपयाच्या 10-15 लॉटरी तिकीट काढ की. अरे असलं नशिबात तर लागेल की एखादं तिकीट. काय बी बोलू नको उगाच. असं असतं वय कुठं? आता मी बी तेच म्हणते, असं असतं वय कुठं? मग आता आता काय? अगं तेच विचारतोय आता काय. आता मला काय ठावं? पैसे नाहीत ना तुझ्याकडे? नाही. एक काम कर, आईचं दागिने आहेत ना? थोबाड पडून तुझं बघ, ते माझ्या लेकीचा डाग आहेत. मी कोणाचं आहे मग? माझ्या आईचं म्हणजे माझंच झालं ना. अरे होत्याल की, तुझं बी होत्याल. ते तिच्या सुनेसाठी ठेवल्यात. हे भरती झालं नाही ना तर लगीनच करत नसतो बघ. नका करणार. डाग दिलं तर दात सुनेच्या हातातच देईन, त्याशिवाय भरायची नाही मी. हा अगं मग पैसे कुठून आणू मी? मग एक काम कर, मामाकडे माग. मामा दिल का? असेल तर दिल की, नसलं तर नसलं तर नाही देणार. गंमत करते का तू? तर गंमत काय त्यात? हाय तेच बोलत्या. एक काम कर, मामीच्या समोर पैसे मागू नकोस. असलं तरी पण मिळायचं नाही तर. मामा आल्यावर मागतो. मामाला काय मागतो? कारखान्यावर जा की. कारखान्यावर. हा धर. आजा, अरे एवढ्या दुपारच्याला कारखान्यावर कशाला आलाय? काय काम काढले? घरी सगळं ठीक आहे ना? हाय की. मग जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. मामा, हा, मला 1.5 लाख लागणार होतं. 1.5 लाख? होय. कशाला? ते भरतीसाठी. एक माणूस आहे, पैसे भरून फिक्स काम होतंय माझं. म्हणजे तो फिक्स काम करतोयस आणि एकदाच पैसे भरायचे. आणि समजा नाही झालं ना भरती, पैसे परत देतो म्हणलाय तो. पण एकदम 1.5 लाख म्हणजे बोलू आपण. मी घरी आल्यावर आपण बोलू. हा, मला आता काम आहे. हा, रात्री बोलूच की. येऊ का मी? ये.